नमस्कार. आता आपण पाहणार आहात भारतातील अशी 10 मंदिरे जिथे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपले सर्व पाप नष्ट होतात. ती मंदिरे कोणती ते आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भारतातील अशी 10 प्रसिद्ध आणि चमत्कारी हिंदू मंदिरे जिथे सर्व इच्छा पूर्ण होतात. भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरे. हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे आणि हिंदू धर्मात देवदेवतांची संख्या आणि मंदिरांची संख्या खूप जास्त आहे, ज्यामुळे तो इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळा आहे. भारतात तसेच जगभरात अनेक हिंदू मंदिरे आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा 10 प्रसिद्ध मंदिराची माहिती देणार आहोत जिथे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरे ही धार्मिक श्रद्धेची तसेच प्राचीन विकसित कारागिरीची उदाहरणे आहेत, जी आजच्या आधुनिक युगातही बांधणे फार कठीण आहे. भारतातील अनेक हिंदू मंदिरे अशी न उलगडलेली रहस्य लपवून ठेवत आहेत, जे रहस्य आजचे आधुनिक विज्ञान देखील सोडू शकलेले नाही. भक्तांच्या श्रद्धेशी जोडलेल्या या मंदिरामध्ये हे चमत्कार आजही जिवंत आहेत. सर्वोच्च हिंदू मंदिरे. 1. केदारनाथ. केदारनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. उत्तराखंडाच्या मंदाकिनी नदीजवळ धारवाल हिमालय पर्वत रांगेवर बांधलेले हे मंदिर हजारो वर्षाहून अधिक जुने आहे. या मंदिराची रचना इतकी मजबूत आहे की जवळजवळ 400 वर्ष बर्फाच्या ग्लेशियरने पूर्णपणे झाकून ठेवल्यानंतरही मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. नुकताच सर्वांसमोर एक आश्चर्य घडले आहे. संपूर्ण उत्तराखंडामध्ये महापुराने कहर केला असताना या मंदिराला एक ओरखडा देखील आलेला नाही. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या केदारनाथ धामावर लोकांची अतूट श्रद्धा आहे आणि मे ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये केदारनाथच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते. असे हे केदारनाथ मंदिर. 2. बद्रीनाथ मंदिर. बद्रीनाथ मंदिर हिंदू धर्मात 4 धामांपैकी एक भगवान श्री विष्णूला समर्पित आहे. तेथे भगवान श्री विष्णू बद्रीनाथाच्या रूपात येथे उपस्थित आहेत. उत्तराखंड राज्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराला धार्मिक दृष्टिकोनातून सर्वसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी 4 धामाला भेट देणे हे प्रत्येक हिंदूंचे ध्येय असते. सर्व 4 धामापैकी हा सर्वात उंचावर वसलेला आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण करणारा हे बद्रीनाथ मंदिर. या मंदिराचे दर्शन प्रत्येक हिंदूने आयुष्यात एकदा तरी घ्यावे. 3. महाकालेश्वर मंदिर. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे सर्वात पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. भगवान शिव स्वतः या लिंगामध्ये भूच्या रूपात वास करतात. आपल्या अफाट शक्तीसाठी प्रसिद्ध हे मंदिर त्यांच्या तांत्रिक क्रियाकल्पासाठी आणि कालसर्प दोषाच्या निवारणासाठी देखील प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की येथे रात्रीच्या वेळी शिवलिंगाच्या आरतीला उपस्थित राहिल्याने व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी लोक येथे दूरवरून येतात. असे हे महाकालेश्वर मंदिर उज्जैनमध्ये आहे आणि विश्वविख्यात आहे. 4. त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. इतर सर्व ज्योतिर्लिंगामध्ये केवळ भगवान शिवांचे शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. देशात आयोजित 4 महाकुंभापैकी एक महाकुंभ येथे आयोजित केला जातो, जो 12 वर्षातून एकदा येतो. महाकुंभाच्या वेळी येथील गोदावरी नदी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता 5वा
मेहंदीपूर बालाजी मंदिर राजस्थानाच्या दौसा जिल्ह्यात असलेले हे मंदिर चमत्कारासाठी खूप प्रसिद्ध आहे। हनुमानजींचे हे मंदिर भूतांपासून आणि सर्व प्रकारच्या वरवरच्या अडथळ्यापासून मुक्तीचे एकमेव ठिकाण आहे। या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतात चमत्कार पाहायला मिळतात। भूत प्रेतांच्या प्रभावाने त्रस्त असलेल्या रुग्णांना दूरवरून येथे आणले जाते। हनुमंताच्या कृपेने या ठिकाणी असे रुग्ण लवकर पूर्णपणे निरोगी होतात। हनुमानजींच्या या प्रसिद्ध मंदिरात चमत्कारी शक्ती आहेत। चॅनल सबस्क्राइब केल्याबद्दल धन्यवाद। 6. पुष्करजी मंदिर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे हिंदू धर्मातील सर्वात मोठे देव मानले जातात। तर भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे अगणित मंदिरे आहेत, परंतु ब्रह्मदेवाचे एकच मंदिर आहे। ब्रह्माजीची पत्नी सावित्री हिच्या शापामुळे संपूर्ण भारतात ब्रह्माजींचे एकमेव मंदिर पुष्कर राजस्थान येथे आहे। आता 7. काळभैरव मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात असलेले कालभैरव मंदिर आपल्या चमत्कारासाठी पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत। असे मानले जाते की हे हिंदू मंदिर हजारो वर्ष जुने आहे आणि एक काळ असा होता की या मंदिरात फक्त तांत्रिकांनाच प्रवेश दिला जात होता। येथे कालभैरवाला मद्य, मांस आणि नैवेद्य दाखवला जात असे। मात्र सध्या येथे प्रसाद म्हणून फक्त दारू दिली जाते। या मंदिरात कालभैरवाच्या मुखाजवळ प्याला ठेवतात, आपोआप दारू तोंडात जाते। कालभैरव हे भगवान शिवाचे रुद्र रूप मानले जाते। कालभैरवाचे भक्त दूर दूरवरून येथे दर्शनासाठी येतात। कालभैरव मंदिर उज्जैन। 8. वैष्णोदेवी मंदिर जम्मू मधील कटरा येथून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या माँ वैष्णोदेवी मंदिर हे जगातील सर्वात मोठे मातेचे मंदिर मानले जाते। धार्मिक ग्रंथानुसार येथे असलेल्या गुहेत मातेने बालकाच्या रूपात 9 महिने तपश्चर्या केली होती आणि भैरवनाथाचा वध केला होता। येथे गुहेच्या आत माँ काली, माँ सरस्वती आणि माँ लक्ष्मी पिंडीच्या रूपात विराजमान आहेत। या तिन्ही देवीच्या एकत्रित रूपाला वैष्णोदेवी म्हणतात। 9. ज्वालादेवी मंदिर ज्वालादेवी मंदिर हे देवीच्या 51 शक्तिपीठापैकी सर्वात चमत्कारी मंदिर आहे, जिथे माता चमत्कारीपणे प्रकाशाच्या रूपात प्रकट होते। हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर टेकडीच्या मध्यभागी असलेले हे हिंदू मंदिर चमत्कारिक आहे, कारण येथे शतकानुशतके पृथ्वीच्या आतून स्वतःहून 9 दिवे जळत आहेत। त्यांचे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकला नाही असे हे ज्वालादेवी मंदिर। 10. कामाख्या देवी मंदिर कामाख्या देवी मंदिर देवी मातेच्या 51 शक्तिपीठापैकी सर्वात जुने तांत्रिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी सर्वोच्च स्थानावर येते। हिंदू मंदिर कामाख्या देवी मंदिर हे आसामची राजधानी दिसापूर जवळ गुवाहाटी पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर त्यांच्या अनोख्या विश्वासासाठी प्रसिद्ध आहे। संपूर्ण भारतातील हे एकमेव मंदिर आहे जिथे मातेच्या योनी भागाची पूजा केली जाते। टेकडीवर बसलेल्या या मातेच्या मंदिराच्या 20 फूट खाली असलेल्या गुहेत योनिकुंडाच्या रूपात माचे मुख्य स्थान आहे। कामाख्या देवी मंदिर हिंदू मंदिर यांचे रहस्य आणि चमत्कारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे। ही अशी सिद्ध ठिकाणे आहेत जिथे खऱ्या मनाने प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचा बटन दाबून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल। धन्यवाद।